नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पिरियडला आपण 1.1 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्हिंगची मेथड पाहिली होती. 1.2 मध्ये ग्राफ्स आहेत आणि म्हणून ते ग्राफ आपण थोड्या वेळाने घेऊया. आता आपण एक्सरसाइज 1.3 ला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण क्रॅमर्स रूल शिकणार आहे. क्रॅमर्स हे मॅथमॅटिशियनचं नाव आहे आणि आपण याच पद्धतीची गणितं सोडवली ना परवा दिवशी. तीच गणितं आज आपल्याला सोडवायची, फक्त मेथड वेगळी वापरायची आणि त्या मेथडचं नाव आहे क्रॅमर्स रूल. आता आपण हे गणित पाहूया कालच्या पद्धतीने. सर पण तुम्ही क्रॅमर्स रूल शिकवणार आहे ना, मी तुम्हाला दोन्ही गणितांचं कंपॅरिझन करून दाखवतो. दोघांनी उत्तर सेम येते का हे आपण अगोदर पाहूया. सो लेट अस स्टार्ट. त्या दिवशी मी तुम्हाला शिकवलेल्या पद्धतीनुसार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोन्ही पण इक्वेशन एकमेकांखाली लिहून घ्या. बोला, त्या दिवशी मी शिकवलेल्या मेथडचं नाव काय होतं? इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. आणि त्या मेथडनुसार यांचा कोएफिशिएंट सेम झाला पाहिजे. मग मला सांगा, पहिला ऑप्शन काय आहे तुमच्याकडे? 2 ने वर 5 ने खाली. दुसरा ऑप्शन आहे 4 ने वर आणि 3 ने खाली मल्टिप्लाय करा. चला बोला पटपट, मला हा पहिला ऑप्शन सोपा वाटतोय म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय, खाली 5 ने मल्टिप्लाय. पटपट बोलायचं. 2 5 जा 10x, 2 3 जा 6y, 11 2 जा 22. खाली बोला 5 2 जा 10x, 5 4 जा 20y, 10 5 जा 50. बाळांनो तुम्ही नीट चेक करा. एक नंबर आपला ऑलरेडी काय आला? सेम. बोला पटकन, आता कोणती स्टेप करायची? व्हेरी गुड. साइन चेंज. मायनस मायनस प्लस, प्लस 10x ला मायनस 10x कॅन्सल झाला. मला हे एकदा व्यवस्थित वाचून दाखवा. 6 मायनस 20 म्हणजे उलट करायचं. 20 मधून 6 घालवायचे. 14y आणि लार्जर नंबर कोणता आहे? 20. त्याचं चेंज केलेलं साइन कोणतं आहे? मायनस. ते मायनस साइन इथे देऊन टाका. आता मला हे व्यवस्थित वाचून दाखवा. काय लिहिलंय? हे असं लिहिलंय -22 प्लस 50 लिहिलं. मग 50 मधून 22 गेल्यावर तुम्हाला पण माहिती किती येतं? 28. आणि 28 ला लार्जर नंबरचं साइन, लार्जर नंबर 50 आहे, त्याचं साइन चेंज केलेलं घ्यायचं. कोणतं? प्लस. ते साइन इथं देऊन टाका म्हणजे फक्त 28 येणार. आता तुम्हाला इथं y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून हा इनटू 14 पलीकडे गेल्यावर काय होणार? डिवाइडेड बाय 14. 28 डिवाइडेड बाय मायनस ऑफ 14. मायनस हे साइन कधी डिनॉमिनेटरला द्यायचं नाही म्हणून पटकन आपण 14 दूनी 28, 14 2 जा 28 केलं आणि y ची किंमत -2 आली. आता ही आलेली व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. बोला पुट y is equal to -2 in equation number first. पटपट बोला, इक्वेशन फर्स्ट काय आहे? 5x plus 3y is equal to -11. y च्या जागी -2 पुट करा. 5x plus 3 -2 is equal to -11. नीट लक्ष द्या. 3 आणि -2 च्या मध्ये ब्रॅकेट आहे म्हणजे यांच्यात मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. 3 दूनी 6. 5x minus 6 is equal to -11. 5x is equal to -11 plus 6. So your answer is -5. 5x is equal to -5. Then x is equal to -5 upon 5. Your answer is 1. So solution of equation x is equal to -1 and बोला पटकन y is equal to किती आले आपलं? -2. ही झाली आपण त्या दिवशी शिकलेली मेथड. मात्र अनेकदा असं होतं की कोएफिशिएंट थोडेसे टफ येतात, म्हणजे असे साधे नंबर येत नाहीत. 5 2 3 4 काहीतरी वेगळं येतं. मग ही वेगळी गणितं सोडवण्यासाठी क्रॅमर्स याने एक नवीन मेथड आणली. ती पाहायला गेलं तर मेथड मात्र अतिशय सोपी आहे. आता तुम्ही काय करा, पहिल्यांदा हे एक्झाम्पल
व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थितपणे सोडवा. आता हेच एक्झाम्पल आपण क्रॅमर्सने सुरू करूया. लक्ष द्या. आन्सर लक्षात राहिले सगळ्यांच्या? -1 आणि -2 असं आन्सर आलं होतं. आता आपण पुढे पाहू. हे दिलेले इक्वेशन मध्ये पहिल्यांदा चेक करा की xy, ab, pq, mn कोणतीही व्हेरिएबल असो, ती व्हेरिएबल इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला असली पाहिजे. आणि इक्वेशन मध्ये जो कॉन्स्टंट नंबर असतो तो RHS साइडला असला पाहिजे. आहे का तसं? इथं आहे. डायरेक्ट सुरुवात करूया. मग तुम्हाला माहिती आहे कोणतंही लिनियर इक्वेशन जर ते 2 व्हेरिएबल मध्ये असेल तर ते असं लिहितात ax by c. म्हणजे हा कॉन्स्टंट नंबर पलीकडे आणि xy व्हेरिएबल अलीकडच्या बाजूला असतं. त्यानुसार इथं गणितामध्ये त्यांनी तुम्हाला 2 इक्वेशन दिले. म्हणून आपण एक वाक्य लिहूया. कंपेअर विथ a1x b1y is equal to c1 and a2x b2y is equal to c2. लिहिलं. सर हे तुम्ही काय लिहिलंय? मी लिनियर फॉर्म लिहिलाय, फक्त तो दोनदा असल्यामुळे वर 1 1 1 आणि खाली बोला बटन 2 2 2 लिहित चला. आता पुढे जाऊ. नीट बघा, हे जे पहिलं एक्झाम्पल दिसतंय ना, हे डिट्टो याच्यासारखं दिसतंय. आता नीट बघा. a1 ला काय मानणार तुम्ही? 5. व्हेरी गुड. y च्या शेजारी b1 असतो, म्हणजे b1 कोण आहे आपला? 3. c1 कोण आहे? -11. बस एवढंच लिहायचंय आपल्याला. म्हणजेच खाली जर आपण असं लिहिलं a1 a2 b1 b2 c1 c2 आणि त्याच्या जर व्हॅल्यूज पुट केल्या तर बोला पहिली वरची पट्टी पहिल्या गणितातून उचलायची. 5, इथला 3, इथला -11. पलीकडचं बोला 2, 4, -10. जर आता क्रॅमर्सने जे तुम्हाला शोधायला लावलं त्याला म्हणतात D, and D stands for determinants. म्हणून याला D म्हटलं जातं. मग D ची व्हॅल्यू कशी काढायची? a1 a2 b1 b2 हे असं लिहून घ्या. आता a1 a2 च्या व्हॅल्यूज पुट करा. बोला पटकन. 5 2 3 4 केल्या पुट. याचे 2 रेषा पेनानेच मारायच्या. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 5 ने 4 ला मल्टिप्लाय करा. 5 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3. 5 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, मध्ये साइन कोणतं दिलं? -2 ने पलीकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे बोला 5 4 जा 20 minus 3 2 जा 6. So your answer is 14. This is the value of D and D stands for determinants. मराठी मध्ये याला निश्चयक म्हणतात. शेजारी पाहूया आपण dx शोधायचा असतो. डिटर्मिनंट फॉर द व्हेरिएबल x. x साठी निश्चयकाची किंमत ती काढत असताना सेम हा फॉर्म्युला पलीकडे लिहायचा. फक्त a1 a2 ऐवजी बोला c1 c2 शब्द घ्यायचे. म्हणजेच काय म्हणणार? बोला c1 c2 b1 b2. मोठ्याने बोला सगळ्यांनी माझ्यासोबत परत एकदा. हा c1 c2 b1 b2. चला c1 c2 पुट करा. -11 -10 b1 b2 बोला 3 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन -11 मल्टिप्लाय बाय इकडचा नंबर 4.
कधीही निगेटिव्ह नंबर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये आला तर त्याला असा ब्रॅकेट करायचा, मध्ये साइन कोणतं द्यायचं, मायनस. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन -10 मल्टिप्लाय बाय 3, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा, साइन आपण थोड्या वेळाने चेंज करू. 11 4 जा 44, 11 चौक 44, 10 3 जा 30, पण तो कसला 30 येणार बोला, -30. मध्ये साइन कोणतं आहे, मायनस. तुम्हाला मी शिकवलंय मायनस मायनस जेव्हा असं चिटकून येईल म्हणजे एक मायनस ब्रॅकेटच्या बाहेर दुसरं मायनस ब्रॅकेटच्या आत, तेव्हा मात्र ते साइन प्लस होतं, +30. बोला, मी शिकवलेला नियम आठवतोय? अशी सेम साइन आली तर पटकन त्यांचे ऍडिशन करून घ्यायचे असते. जर अशी डिफरंट साइन आली तर पटकन त्यांचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं. हे लिहून घेतलंय तुम्ही? माहित पाहिजे काय, मला फक्त एवढंच सांगायचंय, इथं ऍडिशन होणार की सबट्रॅक्शन? व्हेरी गुड, सबट्रॅक्शन. म्हणजे इथं आन्सर येणार -14. वजाबाकी केली, पटकन मला सांगा मग मायनस चिन्ह कुठून आलं? व्हेरी गुड, लार्जर नंबरचं साइन मायनस. हा झाला d, हा झाला dx. आता आपण पुढच्या स्टेप्स पाहूया. हे लिहून घ्या पटकन. ठीक आहे, जाऊया पुढे. d झाला, dx झाला. आता आपण काय शोधणार आहे? dy. फुल फॉर्म सांगा. डिटर्मिनंट फॉर द व्हेरिएबल y. गुड. बोला, आता आपण काय केलं? इथं ab ची जोडी घेतली, इथं cb ची जोडी घेतली. आता हा c फक्त पलीकडे शिफ्ट करा म्हणजे जोडी अशी दिसेल a1 a2 c1 c2. कंटिन्यू. बोला, a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे? 5 c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे? -11 -10. चला, तुमच्याकडनं उत्तर येऊ द्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय बाय -10 मायनस 2 मल्टिप्लाय बाय -11. 5 10 जा 50. मायनस मायनस काय होणार? प्लस. 11 2 जा 22. सबट्रॅक्शन करा. -28. हा कोण आला? dy. तुम्ही म्हणाल सर मगाशी तर -1 -2 आन्सर आलं होतं, अजून तर आम्हाला दिसलंच नाही. 2 मिनिटं थांबा, येतंय ते. म्हणून लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. x ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे dx अपॉन d and y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. dx -14, d आलाय 14, हा -28, d आलाय 14. आता इथं डिव्हिजन केल्यावर -1 येणार आणि इथं डिव्हिजन केल्यावर किती येणार? -2. आली का बघा आन्सर? सेम आली मगाच्या सारखी. म्हणून आता सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to -1 and y is equal to -2. हे आपलं आन्सर आपण फायनल केलं. मला इथे सांगायचंय काय की मेथड चेंज झाली तरी आन्सर चेंज झालं का? नाही. म्हणून ही मेथड आपण वापरतो. ही मेथड वहीत कशी लिहायची त्याबद्दल ऐका. ही तुमची नोटबुक आहे. ओके, इथे 4 कप्पे करायचे असे इक्विव्हॅलंट. इथे वरची जागा आपण गणित लिहायला वापरायची, जे मी तिथं वर लिहिलेले कंपेअर केलेले. आणि मग इथे d काढायचा, इथे dx काढायचा, इथे dy काढायचा आणि इथं हे बाय क्रॅमर्स रूलचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून टाकायचं. असं 4 कप्प्यांमध्ये तुम्ही गणित सोडवा. चला पटपट.
तर आता मी तुम्हाला सलग एक्झाम्पल समजवत जातो की जी क्रॅमर्स रूलने सोडवूयात. म्हणजे आजचा पिरियड आपला टोटली क्रॅमर्स रूल बेस असेल. सुरू करूया. प्रॉब्लेम दिसला काहीतरी तुम्हाला? मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही व्हेरिएबल तसेच ठेवा, हे कॉन्स्टंट नंबर पलीकडे टाका. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्या. y plus 2x तसंच लिहिलं. आता मला सांगा y plus 2x लिहिलं काय किंवा 2x plus y लिहिलं काय? काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते साइन दोघांना पण प्लस आहे. फक्त हा -19 पलीकडे गेल्यावर +19 होईल. पलीकडे 2x - 3y तसंच लिहा. हा 3 पलीकडे टाकल्यावर तोही स्वतःचा साइन चेंज करेल आणि ते -3 होईल. झालं. आता कंपेअरचं वाक्य पाठ केले सगळ्यांनी. माझ्यासोबत मोठ्या मोठ्याने म्हणा. बोला कंपेअर विथ a1x b1y is equal to c1 and मुद्दाम दुसरं त्याच्या खालीच लिहायचं म्हणजे सेम येतं. बोला a2x b2y c2 लिहिलं. आता याच्या खाली व्हॅल्यूज शोधा. a1 a2 b1 b2 c1 c2 करा सुरू. a1 2 इथला 1 शेजारी 19 पलीकडे बोला 2 -3 करूया सुरुवात. पहिल्यांदा डिटर्मिनंट काढा d. a1 a2 b1 b2 put the values 2 2 1 -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -3 मध्ये साइन माइनस 2 into 1 2 3 जा 6 2 1 जा 2 सेम साइन आल्यावर ऍडिशन करायची. ऍडिशन आली 8. मोठ्या संख्येचं साइन मायनस. हा आला d. शेजारी काढूया dx. बोला पटकन. a1 a2 ऐवजी कोणता शब्द घ्यायचा? c1 c2. सुरू. बोला c1 c2 19 - 3 b1 b2 1 - 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 19 मल्टिप्लाय बाय -3 माइनस ऑफ इकडून इकडे बोला -3 मल्टिप्लाय बाय 1 19 3 जा 57 माइनस माइनस +3 हे आन्सर आलं -54. हा आला तुमचा dx. पुढे काय राहिलं बोला आता? dy. व्हेरी गुड. dy चा फॉर्म्युला सेम असाच, फक्त a1 a2 c1 c2 करा. 2 2 19 - 3 2 into -3 minus of 2 into 19 2 3 जा 6 19 2 जा 38 किती झाला आन्सर हे -44. हा आला dy. झालं. आता आपण काय करूया बघा, शेवटची स्टेप. बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d, y is equal to dy upon d, -54 -8 -44 -8. इथे टोटल तर डिवाइड होत नाही, इथे 4 ने डिवाइड होते.
4 एके 4, 4 एके 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8. इथे मात्र वर 2 नेच करावं लागेल. 27 अपॉन इथे जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 4. संपलं. म्हणून सोल्युशन ऑफ इक्वेशन 27 upon x is equal to 27 upon 4 and y is equal to 11 upon 2. That's all. लिहून घ्या हे. आपण पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करण्या अगोदर पेपर मध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्याला ऍक्टिव्हिटी फॉर्म म्हणलं जातं. ऍक्टिव्हिटी फॉर्म असला तरी आपल्याला सगळ्या स्टेप त्याच करायच्या. d dx dy काढायचा आहे, शेवटी xy काढायचा आहे. एकदा असा प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये दिसला की तुमचं सुरू झालं पाहिजे आपल्या पद्धतीने सोडवायला. सुरू चुकूनही याच्यामध्ये किमती भरू नका, तुमचं गणित चुकतं. ऍक्टिव्हिटीचा अर्थ असतो तुम्ही ती थीम लक्षात घ्यायची आणि शेवटी त्यांनी जिथे जिथे बॉक्स केले तिथे आपल्या आलेल्या उत्तरात बॉक्स करा. तुमच्या उत्तराला मार्क आहेत. सुरू करूया. थ्री एक्स 2y is equal to 3. 2x plus y is equal to 16. पटपट कंपेअरचं वाक्य बोला मोठ्याने. कंपेअर विथ a1 x b1 y is equal to c1 and दुसरं बोला a2 x b2 y is equal to c2. चला पटपट व्हॅल्यू भरा. a1 a2 b1 b2 c1 c2. 3 minus 2 3. पलीकडच्या किमती भरा. 2 1 16. सोडवा आता पुढे गणित. बोला पहिल्यांदा आपण काय करायला शिकवलं तुम्हाला? d चा फॉर्म्युला a1 a2 b1 b2. पटपट चला. a1 a2 3 2 b1 b2 -2 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 1 -2 into -2. 3 1 जा 3, 2 2 जा 4, 4 plus 3 7. हा आला d झाला. आता काय करायचा? dx. व्हेरी गुड. इथे खाली काढू. dx is equal to बोला c1 c2 b1 b2. पटपट. c1 c2 316 b1 b2 -2 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन तिकडेच करूया. चला. बोला क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं कसं होईल? 3 into 1 minus of 16 into -2. 3 1 जा 3, 16 2 जा 32, मायनस मायनस प्लस, दोघांची ऍडिशन 35. dx आला. चला dy बोला a1 a2 c1 c2. पुट द व्हॅल्यूज. 3 2 3 16. 3 into 16 minus 2 into 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. सुरू. 16 3 जा 48, 3 2 जा 6. Your answer is 42. This is dy. So finally, by Cramer's rule, x ची व्हॅल्यू काढताना dx ला d ने डिवाइड करा. म्हणजे 35 ला d किती आलाय बरं? 7 ने डिवाइड करा. आन्सर इज 5. शेवट आन्सरला चौकट करायची. and y is equal to dy upon d. 42 ला 7 ने डिवाइड करा. 7 6 चा संपलं. मग त्यांनी दिले त्या फॉर्मॅट मध्ये आन्सर लिहा. x y is equal to ब्रॅकेट मध्ये कोणकोणते नंबर बोला? 5 and 6 is a solution. That's all. संपलं गणित. सोपं आहे. एक्सरसाइज 1.3 ला आपण सुरुवात करतोय.
त्यातला मुद्दा मी डायरेक्टली तुमचा क्वेश्चन नंबर 3 अगोदर घेतोय की ज्यामध्ये मोठी गेली येते. क्रॅमरचा पेपरला 3 मार्कांसाठी येतो नाही येतोच, त्यामुळे आज 3 मार्कांची आपली तयारी आहे. सुरुवात करूया. इक्वेशन अगदी व्यवस्थित आहे. xy व्हेरिएबल एका बाजूला आहे, कॉन्स्टंट नंबर दुसऱ्या बाजूला आहे. डायरेक्ट सुरुवात करायची. घड्याळ लावून 5 मिनिटात गणित संपलं पाहिजे. सुरू काय काय लिहायचं बोलत चला. कंपेअर विथ a1x b1y is equal to c1 and दुसरा बोला a2x plus b2y is equal to c2. लिहिलं. म्हणून इथं a1 a2 b1 b2 c1 c2 टू बी कंटिन्यू. बोला. पहिली लाईन पहिल्या इक्वेशन ने बदलायची. 3 साइन सह नंबर उचलायचा. -4 10. पलीकडचं बोला 4 3 5. सुरू. पहिल्यांदा आपण d काढूया. a1 a2 b1 b2. चला. dx काढूया. c1 c2 b1 b2. चला झालं ते पण. आता आपण dy काढूया. a1 a2 c1 c2. फॉर्म्युले लिहून घेतले. व्हॅल्यूज पुट करा. चला 3 4 -4 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 3 -4 into -4 3 3 जा 9 माइनस माइनस प्लस 4 4 जा 16. आंसर आलं 25 डी. शेजारी बोला c1 c2 सांगा पटपट. 10 5. b1 b2 बोला -4 3. 10 3 जा 30. 10 मल्टिप्लाय बाय 3 मध्ये साइन माइनस. 5 मल्टिप्लाय बाय -4. 10 3 जा 30 माइनस माइनस प्लस 5 4 जा 20. आंसर इज 50. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. अगेन y चे इथं चला. a1 a2 बोला 3 4. c1 c2 बोला 10 5. 3 मल्टिप्लाय बाय 5 minus 10 multiplied by 4. 5 3 जा 15. 10 4 जा 40. 15 मधून 40 गेले -25. हा आला dy. 3.5 मिनिटं झाली. पुढचं इथे dx करूया आपण. x झालं माझ्याकडून. हा dx पाहिजे. सॉरी. आता x y ची व्हॅल्यू काढा. बोला पटकन. बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. dx 50 d 25 dy -25 d 25. इथे -1 आणि इथे आन्सर किती येणार 2. झालं. सोल्युशन ऑफ इक्वेशन सांगा. x is equal to 2 y is equal to -1. that's all. संपलं. समजलंय सगळ्यांना. पुढचं गणित पाहूया. लगेच सुरुवात करूया. सेकंड एक्झाम्पल. 4x plus 3y minus 4 is equal to 0 आणि 6x is equal to 8 minus 5y. चला लक्ष द्या. त्याच पद्धतीच आहे. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला कळलंय प्रॉब्लेम नाही थोडा या गणितामध्ये. व्हेरी गुड बाळांनो. काय प्रॉब्लेम आहे बरोबर ओळखला तुम्ही. हा -4 कुठे गेला पाहिजे पलीकडे +4 म्हणजे बोला 4x + 3y = 4. पुढे इकडे हा -5y अलीकडे आल्यावर +5y झाला पाहिजे. 6x + 5y = 8. ते पण झालं.
आता फक्त नेहमीप्रमाणे कंपेअर करा. चला बोला पटपट. कंपेअर, लक्षात आहे ना किती मिनिटात गणित झालं पाहिजे? 5 मिनिटात गणित संपलं पाहिजे. कंपेअर विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x b2y is equal to c2. सुरू a1 a2 b1 b2 c1 c2. put the values fast. 4 3 4 पलीकडे बोला 6 5 8. पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू काढायला शिकवली मी? d ची. पटपट. a1 a2 b1 b2 4 6 3 5 4 into 5 minus 3 into 6 4 5s are 20 6 3s are 18. answer is 2. हा काय आला तुमचा? d. शेजारी dx काढा. c1 c2 b1 b2. हा बोला 4 8 3 5. बोला 4 5 जा 8 3 जा. व्हेरी गुड. मध्ये साइन मायनस द्यायला विसरायचं नाही. 4 5 जा 20 8 3 जा 24. युअर आन्सर इज -4. हा आला तुमचा dx. चला या इकडेच dy काढूया. dy चा फॉर्म्युला a1 a2 c1 c2. बोला a1 a2 4 6 c1 c2 4 8. to be continue. 4 into 8 minus 6 into 4 8 4s are 32 6 4s are 24. आन्सर किती आला बोला पटपट? 32 मधनं 24 गेले. किती राहिले? 8. व्हेरी गुड. हा dy आला. संपलं गणित. पुढचे येतात तुम्हाला काय करायचं बोला? बाय क्रॅमर्स रूल. x y च्या व्हॅल्यू काढूया. x is equal to dx upon d. हे बघा इथं दिसतोय मला. हा dx आहे, हा d आहे. -4 upon 2. आन्सर इज -2. आणि y चं कसं काढणार सांगा? y is equal to dy upon d. 8 upon 2. आन्सर इज 4. खाली पूर्ण वाक्य लिहायचं. solution of equation x is equal to -2 and y is equal to 4. that's all. लिहून टाका गणित. एक्सरसाइज मधलं थर्ड एक्झाम्पल. कंटिन्यू. दोन्ही पण गणितांमध्ये बघा व्हेरिएबलला काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त साइनची जरा आपण काळजी घेऊया आणि प्रत्येकी 5 मिनिटांमध्ये एक गणित आपण सोडवूया. बोला पटपट. कंपेअर विथ a1x b1y c1 and बोला दुसरं a2x b2y is equal to c2. बोला खाली a1 a2 b1 b2 c1 c2